खांबात देखील तो तुम्हाला दिसेल. असं या खांबात काय बघतोच मी. असं म्हणताच हिरण्यकश्यपूनं त्या खांबास लाथ मारली. विजेचा कडकडाट होत तो निर्जीव खांब एकाएकी दुभंगला. सिंहगर्जना करीत त्या खांबातून श्री विष्णू नृसिंहांच्या रूपात प्रकट झाले. त्यांचं अर्ध शरीर हे मानवाचं तर मस्तक सिंहाचं होतं. हे पाहताच हिरण्यकश्यपू गर्भगलित झाला. नृसिंहांना दैत्य राजाला उंबरड्यापर्यंत ओढत नेऊन आपल्या मांडीवर घेतलं. ती वेळ होती संध्याकाळची. ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर. आणि नृसिंहानं आपल्या तीक्ष्ण नखानं दैत्य राजाचं पोट फाडण्यास सुरुवात